नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खातेतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत साजरा होत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान खात प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर डांगे स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर गजबे बालरोग तज्ञ, खात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत मुळे, डॉक्टर वर्षा बोरकर, पृथ्वीराज डोंगरे, जयश्री दंडारे, आशा गटप्रवर्तक वैशाली वाडीभस्मे, आशा वर्कर नीता ढवळे तसेच सर्व कर्मचारी या अभियानाला उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबिलाल किरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। मी प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खात आणि माझे सर्व कर्मचारी दिनांक 17 सप्टेंबर राष्ट्रनेता मोदी साहेब आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी 2 ऑक्टोबर यांचा जन्मदिवस असल्यामुळे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दिनांक 17 सप्टेंबरपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 17 तारखेपासून प्रत्येक दिवशी वेगवेगळे आरोग्य अभियान जे आहे ते राबवत असून त्यामध्ये NCD अंतर्गत रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, जसे की स्त्रियांमध्ये होणारे आजार जे आहे मुखरोग, गर्भाशय रोग आणि स्तनरोग यांचे जे कॅन्सर आहेत त्याबद्दल एक वेगळा दिवस ठरवण्यात आलेला होता आणि त्यानुसार तपासणी करण्यात आलेली होती। दुसरा दिवस म्हणजे क्षयरोग जे आहे, सध्या आरोग्य अभियानांतर्गत क्षयरोग निर्मूलन जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे क्षयरोगाचे TBचे जे पेशंट आहेत त्यांची तपासणी आणि त्यांच्यावर योग्य उपचार आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन हे सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर एका दिवशी जे आहे कुष्ठरोग जे लेप्रसी आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन, समुपदेशन आणि त्यावरती जी तपासणी आहे, ट्रीटमेंट आहे हे सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सध्या ॲनिमिया मुक्त भारत अभियान जे आहे ते सुद्धा सुरू आहे, तर त्या अंतर्गत रक्त तपासणी जसे की हिमोग्लोबिनची जी तपासणी आहे हे सुद्धा आमच्या स्थानिक पातळीवर एका दिवशी राबविण्यात आलेलं आहे। सोबतच काही वेगवेगळे जे आजार आहेत जसं की गरोदर मातेंची तपासणी आहे किंवा लहान मुलांचे जे आजार आहेत त्या बाबतींमध्ये आज विशेष शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला विशेष तज्ञ जे आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर डांगे सर आणि विशेष बालरोग तज्ञ जे आहे डॉक्टर गजबे सर ते आज आम्हाला लाभले असून त्यांच्यामार्फत माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व गरोदर मातेंची तपासणी आणि बालकांची तपासणी व त्यावरती योग्य उपचार जे आहेत ते सगळे स्थानिक पातळीवर सुरू आहे आणि हा कार्यक्रम दिनांक 2 ऑक्टोबरपर्यंत सुरळीतपणे सुरू राहील आणि त्याचा सर्व ग्रामस्थांनी विशेष करून लाभ घ्यावा आणि जे काही आपले ग्रामस्थ वर्गीय असतील त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत जनजागृती करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जो कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याबद्दल त्यांना इथे पाचारण करण्यात यावं। सोबतच आज आमचे जे कर्मचारी आहे आशा वर्ग आणि आरोग्य सेविका, आरोग्यसेवक यांनीसुद्धा आज विशेष प्रोग्राम जो आहे आहार पोषणचा ते त्यांनी विशेष तयारी करून त्याबद्दल योग्य मार्गदर्शन केलेले आहे की गरोदर मातेमध्ये, लहान मुलांमध्ये आणि वेगवेगळ्या रुग्णांमध्ये कुठल्या पद्धतीचा आपण आहार सेवन केला पाहिजे आणि त्यामार्फत जे खनिजे आहेत किंवा प्रथिनं आहे किंवा काही गोष्टी आहेत जे शरीराला गरजेच्या असतात त्या गोष्टी आहारामार्फत कशा मिळतील आपल्याला ते सुद्धा पटवून सांगण्यात आलेलं आहे सगळ्यांना। तरी माझ्या कर्मचारी वर्गांनी जो काही आज संपूर्णपणे तयारी केलेली आहे या प्रोग्रामसाठी त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि असाच जो आहे समोरचा प्रोग्राम आणि भविष्यामध्ये पण असा त्यांनी मला पाठिंबा द्यावा, कारण आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा। यामार्फत मी हा कार्यक्रम समोरही सुरू राहील कंटिन्यू अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांनी मला सहकार्य आणि पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा करून मी 2 शब्द संपवतो।